मुदखेड तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्यांचे एजंट पूर्णपणे सक्रियता दर्शवून गोदावरी नदीच्या काठी मुदखेड तालुक्यातील मुबलक साठा असलेल्या गावातून प्रत्येक दिवशी सकाळी आणि विशेष करून शनिवारी आणि रविवारी इतर तालुक्यांना वाळू वाहतूक करून महसूल प्रशासनाच्या यंत्रणेला स्पेशल दुर्लक्ष करून न्यारी करताना दिसत असल्याचं चित्र पाहावयास मिळतं। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत असून दररोज वाळू माफिया आणि त्यांचे एजंट मुदखेड शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे खूपच सकाळी आपले बसस्थान मांडून आपला येणाऱ्या अवैध वाळूचा टिप्पर यांना शहरातून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी कोणताही धोका नसल्याचं सुतोवाच करत काही जर अडचणी निर्माण झाल्यास त्वरित संपर्क करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करताना दिसत असल्याचं काही स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं। आणि काही कमी दिवसांवर लोकसभेची निवडणूक आली असून परंतु अवैध वाळू माफिया ही संधी कशी सोप्यापणे न सोडता काहीतरी करून गबाळ भरून घ्यावं अशी त्यांची इच्छा दिसते। आणि कारण तहसील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त, वाळू माफिया अवैध वाहतूक करण्यात मस्त, शासनाचा लाखो रुपयांचा मुर्दंड यास जबाबदार कोण हे संशोधन करणं योग्य असेल। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी तीक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।